मराठा आंदोलनाचा पेच सोडवण्यात राज्य सरकारला यश आलंय। कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही कुणबी दाखले देण्याची मनोज जरांगे पाटील यांची मागणी आता सरकारने मान्य केली आहे। त्यामुळे जरांगे पाटील यांचं उपोषण आणि मराठा आंदोलन मागे घेतलंय। राज्य सरकारच्या या निर्णयानं संमिश्र मत वेगवेगळ्या स्तरातून आता व्यक्त केली जात आहेत। दरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांचे एक ट्विट आता चर्चेत आलंय। त्यांनी आपल्या ट्विटमध्ये राज्याने मराठा आरक्षणासंबंधी घेतलेल्या निर्णयाशी सहमत नाही असं म्हटलंय। तर नारायण राणे यांनी राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयासंदर्भात एक ट्विट केलंय। हे ट्विट सध्या राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चेत आलंय। नारायण राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनांशी मी सहमत नाही। यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्यानं राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो। उद्या सोमवार दिनांक 29 जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन असं ट्विट आता नारायण राणे यांनी केलंय। तर गेले काही दिवस मराठा आरक्षण हा मुद्दा चर्चेत आहे। तर शनिवारी म्हणजेच 27 जानेवारी मध्यरात्री राज्य सरकारने अध्यादेश काढत कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही कुणबी दाखले देण्याची मनोज जरांगे पाटील यांची मागणी सरकारने मान्य केली आहे। वडील, आजोबा, पणजोबा आणि पूर्वीची वंशावळ तसेच चुलते, पुतणे यांच्या वंशावळीत स्वजातीत लग्न झालेल्या सगळे सोयऱ्यांना कुणबी दाखले आता मिळणार आहेत। कुणबी असलेल्या सगळे सोयऱ्यांनाही प्रतिज्ञापत्र दिले की गृह चौकशी होऊन हे दाखले मिळणार आहेत। सरकारने या अधिसूचनेचा मसुदा जरांगे पाटील यांना दिला असून त्यावर 15 दिवसात हरकती व सूचना घेऊन अंमलबजावणी केली जाणार आहे। तसेच अंतरवाली, सराटी आणि अन्य ठिकाणी मराठा आंदोलनात दाखल झालेले गुन्हे सरकार मागे घेणार आहे। मराठवाड्यात कुणबी दाखले मिळवण्यासाठी हैदराबाद गॅझेटचे पुरावे, 1881 ची जनगणनेचाही आधार आता घेतला जाणार आहे। तसेच जरांगे पाटील यांच्या अन्य मागण्या देखील आता मान्य करण्यात आल्या आहेत।